बस कट करा. हां बस. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नावाजलेल्या वाऊजमडेस या गावामध्ये. आपण इथं बघू शकता, आपण ज्या टावरने ग्रामपंचायतचा बळी घेतलेला आहे, हे टावर आपल्या इथं पाठीमागे आपल्याला दिसत आहे. इथं समोर आपल्याला इथं हे प्राथमिक आश्रमशाळा इथं शिवराई जिल्हा औरंगाबाद हे पण आपल्याला दिसत आहे. इथं बाजूला आहेत अंगणवाडी. इथं आपल्याला ग्रामपंचायतनं न हरकत प्रमाणपत्र दिलेलं होतं, त्याच्यामुळं आज ग्रामपंचायतला पूर्ण बॉडी बरखास्त करण्यात आलेली आहे. तर तेच आपल्याला तक्रारदार ज्यांनी याचा पाठपुरावा केला आहे, त्याच्यामुळे आज यांची ग्रामपंचायतचे बॉडी बरखास्त झालेली आहे. त्यांच्यासोबत आपण आज इथं उभे आहोत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशामुळे झालं आणि त्यांनी कशामुळे त्याचा पाठपुरावा केलेला आहे. काय सांगाल भाऊ तुम्ही याच्यामध्ये? आपण हे जे आज बॉडी बरखास्त झाली तर याच्यामध्ये आपल्याला तुम्ही काय सांगाल की कसं तुम्ही याचा पाठपुरावा केला होता? काय असं साहेब, सर्वसामान्य माणूस आहे ना, ज्या वेळेला तुमच्याकडे शासनाकडे तक्रार दाखल करतो, त्याच्यामध्ये काहीतरी ते क्युरी असते तेव्हा तो दाखल करतो आणि त्याची पूर्णपणे या लोकांनी दखल घेणं हे महत्त्वाचं असतं. पण सर्वसामान्य माणसाची तक्रार दखलच घेत नाही हे लोक. ह्या ठिकाणी मला ज्या वेळेला मला दिसलं की बाबा शाळा आहे, अंगणवाडी जवळच आहे आणि त्यासमोर जे टावर आहे, हे टावरमुळं जे रेडिएशन निघतं त्याच्यामुळं खूप सारे असे आजार पसरतात. आणि इथं गोरगरिबाचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे मुलं इथे शिक्षण घेतात. ही आश्रमशाळा आहे, इथं 8वीपर्यंत आश्रमशाळा असल्यामुळं आणि ही अंगणवाडी आहे. म्हणजे जे फुलायचे ते तुम्ही अगोदरच्या रेडिएशनमुळं कोमेजून टाकू लागले, तर ते मला काही सहन झालं नाही आणि त्या हिशोबाने मी त्यांना तक्रार अर्ज दिला. परंतु त्यांनी त्याच्यावर काही असं प्रतिक्रिया दिली नाही. ठीक आहे. त्यानंतर मी पाठपुरावा करून मी 39(1) नुसार कारवाई करण्यासाठी यांनी कर्तव्यात कसूर करून शाळेच्या 100 मीटर व्यासामध्ये परमिशन दिली आणि ना हरकत दिलं. हे कुठल्या बेसिकवर दिलं म्हणून त्यांना मी जाब विचारला आणि 39(1) नुसार प्रकरण दाखल केलं. एक स्टॉपर. हां तुम्हाला तुम्ही याचा जो पाठपुरावा करत होते, तर याच्यामधून तुम्हाला ग्रामपंचायतवरून काही वतीने तुम्हाला काही त्रास देण्यात आला होता का? तो आला ना, खूप त्रास देण्यात आला. त्यामध्ये सर्वात प्रामुख्य म्हणजे विशेष म्हणजे आता कोणाचं नाव नाही घ्यायचं आपल्याला, धमकीसुद्धा देण्यात आली. अच्छा. हां, धमकी पण देण्यात आली, असं करू तसं करू. ठीक आहे म्हणलं, काही हरकत नाही. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस विभाग जे आहे तर हा कर्तव्यदक्ष आहे आणि आम्ही त्यांच्याकडे तक्रार दिली, अर्ज दिला आणि साहेबांनी तो तक्रार अर्ज लगेच ॲक्सेप्ट केला. त्याबद्दल मी आपल्या वाळूज पोलीस स्टेशनचंही आभार मानतो. त्या विषयामध्ये त्यांनी तो दिलासा आम्हाला दिला आहे त्या विषयाला. अरे यार, ते बाईटसाठीच प्रॉब्लेम आहे असा तर ते जे प्रकरण ना ते सर्व जुनं होतं माझ्या अगोदरच्या काळातलं. हा, त्या संदर्भात मी सुनावणीला गेलो होतो. आम्ही सांगितलं होतं टावर बदलतो म्हणून, परंतु साहेब म्हणले मग तू चुकीची परवानगी दिलीच कशी? बरोबर आहे. आता त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं साहेब, माझा रोलच नव्हता त्यावेळेस. मी स्वतः मग सागर साहेबाला बोलवलं साहेबांनी सुनावणीला आणि ते मग सागर साहेब आमच्या समोर सुनावणी झाली साहेबांची आमची. आणि अचानक आज असा निर्णय आला, चालतं एकदम वेगळाच आला निर्णय. हा ना, त्याच्यामुळे तुमची बाईट घ्यायची समोर दुसरं काही नाही. माझं तेच राहणार आहे, कारण रोल माझा नव्हताच काही. सर्व झालं जे पूर्वीच्या ग्रामसेवक साहेबाच्या काळात झालेलं होतं. आपण मग आता ते ठप्पा तुमच्या काळात बसला तो पत्र झालं, तेच तर मला प्रॉब्लेम झाला ना. आता चौकशी कशी 2 वर्ष चौकशी चालली होती. हो ना, पण सगळे गेलं त्याच्यामध्ये जवळपास टोटल. हा ना, नाही अपील करता येईल त्यांना, कारण सरपंच स्वतः मिटिंगला गैरहजरच होते. अपील होईल त्याच्यामध्ये? हा, अपील करता येतं त्याच्यात, अपील आहे ना. पण मग कोर्ट कालचा निकाल येतो ना, खालचा निकाल नाही तसं. मध्यंतरी एक मांडवा ग्रामपंचायतला निकाल झालता, मुक्त झालता म्हणून त्या ग्रामपंचायतला तशी अपात्रतेची कारवाई करायला लावली होती वाटतं. मध्ये निकाल झालता तसा, तर त्यांनी अपील केलेलं आहे, ते भेटतो त्याला. हो का? पण मग आता या पत्रच राहील ना का याच्या ड्युट्या चालू ना?
सदस्य. मी आता ते पूर्ण मला मार्गदर्शन करा. पहिले नीट निकाल ऐकला मी असा. हा ना, तेच ना. हो, आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसारच मला पुढील कारवाई करता येईल. बरोबर. कारण जवळपास जे ना सगळे ठप्प झाले ना, कारण परेशान झाल्या सगळ्या पेपर बातम्या मोठमोठ्याल्या. हो ना, हो ना. हो, चालतं. मग कधी उद्या बाहेर घेऊ का तुमची? हा चालेल, उद्या घ्या. येत राहील माझ्या बाईक सांगणार. बरं, चला. ओके.